इथून लगेचच मॅचला सुरुवात केली जाईल. लास्ट मॅच आपल्या भेटीला 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. गावदेवी चषक कोल्हारे 2025 गावदेवी मित्रमंडळ कोल्हारे यांच्या वतीनं आयोजित ही स्पर्धा पर्व चौथे या चौथ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. लास्ट मॅच स्ट्रायकरवरती राजेश. पहिला बॉल आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. डॉट बॉल या मॅचला केली जाईल सुरुवात. साहिल गोलंदाजी मार्कवरती आलेत. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली. यावेळेस जागा बनवत खेळतायत. क्षेत्ररक्षक भरपूर प्रयत्न करतील. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू निघून चाललाय. शेवटच्या क्षणाला आपण पाहतोय चांगले प्रयत्न पाहायला मिळत आहेत. यशस्वीरित्या कंप्लीट आपण 2 धावा पाहू शकाल. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या क्षेत्ररक्षकानं. खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लगेच कमबॅक करत असताना पाहायला मिळेल साहिल. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. यष्टीरक्षक चांगले यष्टीरक्षण करत असताना कुमार. यष्ट्यांच्या मागे उभं राहून सूत्र हलवत असताना पाहायला मिळतील कुमार. 2 धावा 3 चेंडूवरती अद्यापर्यंत खर्च केल्यात. यावेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. ऋतिकनं जागा सोडली. लगेच आपण पाहतोय धावबाच्या स्वरूपात माघारी धाडले राजेशला. राजेशच्या बॅटमधून धावा येत नाही. ऋतिकनं पाहिलं जास्त वेळ बॉपिंग क्रीजमध्ये थांबायला आपल्याकडं षटकं कमी आहेत. त्यासाठी लगेचच आपण पाहतो धावबाच्या स्वरूपात ही विकेट माघारी येत असताना पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. बंटी ऋतिकसाठी चेंडू समोरच्या दिशेला फटका. रजतच्या आपण पाहतो रजतला फील्ड करता आला नाही. दुसऱ्या धावेसाठी डेंजर झोनकडे होते बंटी. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करत असताना ॲक्शन रिप्ले आपण पाहू शकता. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील चांगली फेकी होईपर्यंत कमावल्या गेलेल्या ह्या 2 धावा धावफलक जाऊन पोहोचते 4 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती साहिल आहे. कौतुक करायला हवं साहिलचं. 1 विकेट कमावली आहे. 4 धावा अद्यापर्यंत खर्च केल्यात. स्ट्रायकरवरती आता ऋतिक. यावेळेस ऋतिकच्या बॅटमधून दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक धावतायत. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सीमारेषा लगत आपल्या टीमसाठी वाचवल्या गेल्या या 2 धावा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय शेलू संघाकडून. अगदी पाहायला गेलं तर प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न केला जाते. मागील मॅचमध्ये देखील चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपण त्यांची पाहिली. अवघ्या 29 धावा खर्च केल्या होत्या शेलू संघाने. या मॅचमध्ये देखील तशाच प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जर का पाहिलं तर 6 या आकड्यावरती आहे 1 गड्याच्या मोबदल्यात. वनडाऊनच्या भूमिकेत गेलेला बंटी अजूनपर्यंत कुठल्याही चेंडूची खेळी त्याच्या वाट्याला आली नाही. आता संधी आली. ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल बंटी. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित गोलंदाजी मार्कवरती तयार होतील निहार. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात केली जाईल. नेहाल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकरवरती बंटी. छोटा पॅकेट बडा धमाका वाकस टीमसाठी. यावेळेस हलकीशी कडा. यष्टीरक्षक अफलातून आजच्या दिवसातील कॅच ऑफ द मॅच मैदानामध्ये पाहायला मिळेल. अफलातून खरंच खूप चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले.
खूप चांगले एफर्ट्स मैदानावरती आपण पाहू शकाल शेलू संघासाठी. अगदी मी म्हणतोय ना, प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. जमेल तितकं स्वतःला झोकवून देताना पाहायला मिळेल शेलू संघाचे क्षेत्ररक्षक. खूप ॲक्शन रिप्लेमध्ये केटीसी लाईव्हची टीम चांगलं काम करत असताना या जेलला परफेक्ट टिप्पणी केली आहे कॅमेरामॅनने. आपण पाहू शकता खूप चांगल्या पद्धतीने झेल मैदानामध्ये पाहायला मिळेल. जमिनीर लगत डाई लावत हा झेल पाहायला मिळाला. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. बँटी बॅक टू द डगआउट झालेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पोहोचलेत विवेक. हा देखील वाकस टीमचा एक चांगला फलंदाज आहे. त्याच्या देखील बॅटमधून आपण धावा पाहिल्या. चांगली फलंदाजी सातत्यानं राहिली आहे त्याची देखील वाकस टीमसाठी. आता अशा असतील वाकसकरांच्या विवेकच्या बॅटमधून थोड्याफार धावा जमवल्या जावा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात आपण पाहिली. बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे शेलू संघाचा. निहाल गोलंदाजी मार्गवरती. सेकंड बॉल वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. निहाल आग ओकताना पाहायला मिळेल. मैदानामध्ये गोलीच्या वेगानं चेंडू निघून गेलाय. गुडलँड स्पॉट वरती चेंडू आदळल्यानंतर सरळ यष्टीरक्षक तिसरा चेंडू यावेळेस फाईन लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला यष्टीरक्षक कुमार कडून. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील दोन्ही फलंदाज. ऋतिक आता मात्र स्ट्रायकर वरती पोहोचला. एक चोरटी धाव निश्चितच कमावली आहे. थांबलं होतं धावफलक वाकस टीमचा. आता ते हलतं झालंय. पुढे जाईल 7 आकड्यावरती धावफलक पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय वाईट बॉल. अंपायर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. निहालच्या ओव्हर मधील पहिली अतिरिक्त धाव आपण पाहू शकाल. अतिरिक्त धावेने 8 आकड्यावरती धावफलक. यावेळेस ऋतिक माहिती खेळण्याच्या नादामध्ये अक्षय डीप मध्ये आहेत. अंदाज बांधतायत. अगदी शांत पद्धतीने ही झेल आपण पाहू शकाल. अक्षय टिपतायत. इथून हद्रा क्रमांक 3 वाकस संघाला सलामीला गेलेला फलंदाज ऋतिक बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. कॅप्टन भगवान. पाचवा चेंडू निहालचा समोरच्या दिशेला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. मस्त आपण पाहतो फिल्डिंग पाहायला मिळेल. परफेक्ट फेकी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक करत असताना क्षेत्ररक्षण खूप दर्जेदार पाहायला मिळते शेलू संघाकडून. यावेळेस एक धाव निश्चितच येईल. लास्ट बॉल आणि लास्ट बॉलच्या खेळीसाठी आता विवेक स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. 2 चेंडू खेळलाय. कुठल्याही प्रकारची धाव अजून त्याच्या खात्यामध्ये नाहीये. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे. भावेश स्वप्नील
तोपर्यंत कमावल्या जातील या 2 धावा. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. उर्वरित आता फर्स्ट इनिंग मधील लास्ट ओव्हरचा 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. लास्ट ओव्हरसाठी शेलू संघाकडे गोलंदाज आपण पाहतोय अक्षय असतील. अक्षय गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. लकी बॉय म्हणायला हरकत नाही. अक्षय टीमसाठी सातत्यानं चांगली कामगिरी करतात. 11 धावा धावफलकावरती कमीत कमी 20 ते 25 धावा कमावण्याचा प्रयत्न असेल. आता वाकस टीमचा कॅप्टन भगवान ऑन स्ट्राईक आहेत. यावेळेस फटका फसलाय. कुमार अंदाज बांधतात. चुकी 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 पाहायला मिळेल मैदानामध्ये. चुकी करत असताना पाहायला मिळतील. एसटी रक्षक जेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळेल आता भगवानला. कुठल्याही प्रकारची एक धाव निश्चित झाली. आता स्ट्राईक विवेक कडे. यावेळेस विवेकच्या बॅट मधून लॉंग ऑनच्या डोक्यावरून दर्जेदार फटका पाहायला मिळेल. ज्या कामासाठी विवेकला पाठवलं त्या कामाला सुरुवात विवेकने केली. षटकार नक्कीच येईल. षटकाराच्या मदतीनं स्थिरावली होती धावसंख्या. आता पुढे उभारी भरारी घेत असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 18 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथूनही 30 पर्यंत जाऊ शकते टीम वाकस. यावेळेस हलवार पद्धतीचा चेंडू. तेवढा चालाकीनं चातुर्यानं गोलंदाजी करणारा गोलंदाज अक्षय वारंवार आपल्या गोलंदाजीमध्ये बदल करत असतो. कधीतरी फास्टर, कधीतरी थोडासा स्टर्न करणारा चेंडू हाताळतो, कधी कधी स्लो चेंडू. फसवे गोलंदाजी आपण पाहतो. अक्षयची कमालीची गोलंदाजी जादू करत असताना आता पाहायला मिळते. 3 चेंडू इथे समाप्त झाले. उर्वरित या षटकातील आता लास्ट 3 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस स्विच हिट आपण पाहतोय. भगवान चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय. यावेळेस फटक्याला प्रत्युत्तर देत असताना 4 धावा येतील. जीवनदान मिळालं होतं भगवानला. त्या जीवनदानाचा फायदा आता वाकस संघाला करत असताना पाहायला मिळेल. भगवानच्या बॅटमधून आलेल्या या 4 धावा. 4 धाब्याने धावफलक 23 या आकड्यावरती. थोडंसं मागडे षटक अक्षयचं पाहायला मिळतंय. नक्कीच सातत्याने चांगली कामगिरी करत असतो. या ओव्हरमध्ये अद्यापपर्यंत 12 धावा खर्च केल्यात. उर्वरित अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस भगवानच्या बॅटमधून मायटी षटकार येतोय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. वाकस टीमचा कॅप्टन भगवान ऑन स्ट्राईक आहे आणि जोरदार फटकेबाजी आता भगवानची. यावेळेस आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय भगवानच्या बॅट मधून. यस, एक टप्प्याखेरीज सीमारेषा पलीकडे जात असताना चेंडू चौकार पाहायला मिळेल. खूप चांगली धावसंख्या कमावली. धावफलक या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल ते 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. खूप चांगली. 33 धावा धावफलकावरती आहेत. 34 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी शेलू संघाला.
नक्कीच पहिल्या डावामध्ये आपण पाहिल्या धाबा जमवल्या गेल्या तर 34 धावसंख्येचं आव्हान आता असेल शेलू संघासमोर. येणाऱ्या 18 चेंडू विजयासाठी 34 धावेची गरज. 3 षटकामध्ये बनवायच्या विजयासाठी या शेवटच्या मॅचमध्ये शेलू संघाला 34 धावा. चौतीस धावसंख्येचं टार्गेट मैदानावरती शेलू संघासाठी. इथून क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय वाकस संघाचं. नक्कीच विनंती असेल कॅप्टन कुमारला की चेंडू चेक केल्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. इथून मॅचला केली जाईल सुरुवात. गावदेवी चषक कोल्हारे 2025 पर्व चौथ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील शेवटची क्वालिफायची मॅच आपण पाहतोय. रंगतदार सामना आहे. लास्ट ओव्हरमध्ये आलेल्या 22 धावा. धावफलक चांगल्या स्थितीला गेलं. चांगला फायटिंग स्कोर उभा झाला. विजयासाठी आता 34 धावसंख्येची गरज आहे ती शेलू संघाला. सलामीची जोडी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. कुमार आणि भावेश ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार पाहायला मिळतील. ऋतिक ऋतिक गोलंदाजी मार्क वरती तयार होत आहेत. शेवटची मॅच आजच्या दिवसातील लास्ट इनिंग. यावेळेस कार्पेट लेवलने फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव निश्चितच घेतली जाईल. संयमानं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतं शेलूकरांकडून. सलामीची जोडी मैदानावरती पाहू शकाल. कुमार आणि भावेश स्ट्रायकर वरती. पहिल्या चेंडूचा खेळ भावेशच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तदनंतर आता संदीप कुमारच्या वाट्याला. दुसऱ्या चेंडूवरती कुमारच्या बॅटमधून फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अंदाज बांधतायत. चेंडू पर्यंत भरपूर दूर वरून पोहोचले. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडला चांगला झेल. इथून दुसऱ्या चेंडूवरती हद्रा क्रमांक पहिला. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डगआउट कुमार पाटील. माइटी हिट खेळण्याच्या नादात शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहाल कुमारनं स्वतःची विकेट गमावली आहे.
शेलू टीमचे कॅप्टन कुमार यावेळेस आपण पाहाल बॅक टू द डगआउट झाले. दुसऱ्या चेंडूवरती आलेली ही विकेट. नेक्स्ट बॅट्समन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. खेळपट्टीवरती रवाना झाले तर अनिकेत. स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील ऋतिक वाकस टीम कडून यावेळेस पुन्हा तयार होत असताना. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. आज ऋतिकचा देखील विचार केला तर चांगली कामगिरी राहिली आजच्या दिवसात. शेवटच्या टप्प्यामध्ये दोन्ही टीम पोहोचल्यात. क्वालिफायची मॅच आपण अनुभवत आहे. खूप रंगतदार मॅच होईल, रंगतदार सामना होईल, यात खंत नाही. यावेळेस आपण पाहू शकाल 3 चेंडूचा खेळ ऋतिकच्या माध्यमातून संपवण्यात आलाय. 1 धाव अद्यापपर्यंत खर्च केली आहे. यावेळेस आडव्या बॅटनं फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतील चेंडूचा. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला. 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट पाहायला मिळत आहेत. नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट. 2 धावेने धावफलक 3 आकड्यावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ऋतिकची. 4 चेंडूंचा खेळ त्याच्या माध्यमातून समाप्त करण्यात आला. अद्यापपर्यंत धावा खर्च केल्या 3. उर्वरित अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस आपण पाहतोय अगदी वेगवान चेंडू. त्यावरती प्रत्युत्तर अनिकेत वेगवान पद्धतीने देत होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. 5 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 आकड्यावरती जखडून ठेवलंय फलंदाजांना. यावेळेस हलक्या पद्धतीने फटका पाहायला मिळेल. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. स्वतःकडे ठेवील स्ट्राईक स्वप्नील. अनिकेत माफ करा अनिकेत आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 4 या आकड्यावरती. येणाऱ्या 12 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 30 धावसंख्येची. 12 चेंडू 30चं समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. बारा चेंडू 30 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होत असताना पाहायला मिळतील विवेक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस तयार होत आहेत. 1 डाऊनच्या भूमिकेत गेलेत अनिकेत. स्ट्रायकर एंडवरती आहेत अनिकेत. आपण पाहू शकाल वैयक्तिक 4 चेंडू खेळत असताना 3 धावा शेलू संघासाठी कमावल्यात अनिकेतने. विवेक गोलंदाजी मार्ग वरती यावेळेस आपण पाहतोय. नक्कीच धावबादच्या स्वरूपात विकेट माघारी येईल. हद्रा क्रमांक 2 शेलू संघाला. बॅक टू द डगआउट अनिकेत पाहायला मिळतील. चांगली सुरुवात पाहायला मिळते विवेकची. पहिल्या चेंडूवरती धावबादच्या स्वरूपात विकेट माघारी आली आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय अक्षय. सलामीला गेलेला भावेश. आता ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. पुन्हा विवेक तयार होईल. 4च धावा धावफलकावरती आहेत. बनवायच्यात विजयासाठी अजूनही 30 धावा. यावेळेस भावेशच्या बॅटमधून समोरच्या दिशेला फटका. ऋतिक आहेत. 1च धाव या चेंडूवरती येईल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विवेकच्या माध्यमातून. अक्षय स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल. बिग हिट खेळणारा हा खेळाडू आता ऑन स्ट्राईक आहे. अक्षय अगदी आपण पाहतोय जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आहे अक्षयचा, परंतु गोलंदाज देखील तितक्यात चालाकीनं हुशारीनं गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. चांगल्या टप्प्यावरती चेंडू होता. भरपूर टाइम वाट पाहिली अक्षयने, परंतु बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता होईल. 3 चेंडूवरती 1 धाव खर्च करत असताना 5 आकडा धावफलकावरती आहे.
उर्वरित अजूनही विजयासाठी 29 धावसंख्येची गरज शेलू संघाला. चौथ्या चेंडूवरती टायमिंग परफेक्ट पाहायला मिळते अक्षयचं. ज्या फटक्यांसाठी ज्याची ओळख आहे तो फटका आता त्याच्या बॅटमधून 4 धावसंख्येसाठी रवाना केलं चेंडूला. यावेळेस डिपेक्स्ट्रा कव्हरला फटका आपण पाहू शकता. 4 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 9 या आकड्यावरती. उर्वरित आता या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही विजयासाठी येणारे 8 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 25 ची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. अक्षयच्या बॅटमधून एक चौकार आलाय. पुन्हा तयार होईल अक्षय. यावेळेस समोरच्या दिशेला प्रहार. ऋतिक चेंडू पर्यंत पोहोचतील, फील्ड करतील, फेकी करतील तोपर्यंत आपण पाहतोय थांबवलं. स्वतःला भावेशने सांगितलं तुझी विकेट देखील तितकीच महत्वाची आहे. या चेंडूवरती आलेली ही एक धाव आपण पाहू शकाल. 1 धावेनं धावफलक 10 या आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 7 चेंडू 24 ची गरज आहे. 7 चेंडू 24 धावा विजयासाठी हव्यात. तर शेलू संघाला विवेक गोलंदाजी मार्कवरती चांगली कामगिरी म्हणायला हरकत नाही. अद्यापपर्यंत 6 धावा खर्च केल्यात. एक मौल्यवान विकेट त्यानं कमावली आहे. 10 आकडा धावफलकावरती. आता स्ट्रायकर वरती सलामीला गेलेला भावेश. यावेळेस अक्रॉस द लाईन फाईन लेगच्या दिशेला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अमाप प्रयत्न करतील परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना लास्ट बॉल वरती आलेला चौकार. चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलं ते 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. आता येणारे निर्णायक 6 चेंडू विजयासाठी गरज असेल ती 20 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा निर्णायक 6 चेंडू विजयासाठी गरज आहे ती 20 धावसंख्येची. सचिन मैदानामध्ये तयार होत आहेत. लास्ट बॉल वरती चौकार आला. महत्वपूर्ण चौकार होता. भावेशच्या बॅटमधून आपण तो चौकार पाहिला. वैयक्तिक 6 धावसंख्येवरती भावेश खेळतोय. 4 धावेने धावफलक 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. आता गरज आहे येणारे 6 चेंडू निर्णायक 6 चेंडू विजयासाठी गरज 20 धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. लास्ट मॅच रफ अँड टफ होत असताना पाहायला मिळेल. नक्कीच शेलू संघाचा विचार केला तर स्ट्रायकर एंडवरती शेलू संघाचा पोलार्ड म्हणून ज्याची ओळख आहे तो अक्षय खारीक ऑन स्ट्राईक आहे. संधी अक्षयला बनवायचे 6 चेंडू मध्ये 20. यावेळेस अक्षयच्या बॅटमधून फटका आपण पाहतो डीप मधून. एक टप्पा करी चेंडू सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. 4 धावा नक्कीच येतील. 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. आता 5 चेंडू विजयासाठी गरज असेल 16 धावसंख्येची. 5 चेंडू 16 धावसंख्येची गरज असेल. अक्षय स्ट्रायकर एंडवरती आहे. सातत्यानं पाहिलं गेलं तर धावा चेस करण्यामध्ये जो माहीर आहे शेलू संघाचा तो अक्षय स्ट्रायकर एंडवरती आहे. बिग हिट नेहमीच त्याच्या बॅटमधून लागत असतात, येत असतात आणि त्या धावांसाठी त्याच्या फटक्यांसाठी ज्याची ओळख आहे तो ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल अक्षय. यावेळेस पुन्हा फटका कार्पेट लेवलने डीप मध्ये ऋतिक आहेत. 1 धाव कंप्लीट झाले. वेगाने फेकला थ्रो. यावेळेस आपण पाहाल नक्कीच धावबादच्या स्वरूपात भावेशची विकेट माघारी येईल. सलामीला गेलेला भावेश यावेळेस माघारी येईल. निश्चितच दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये विकेट गमावी लागते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचते ते 19 या आकड्यावरती. निर्णायक सचिनच्या हातामध्ये आपण पाहाल 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी अजूनही गरज आहे ती 15 धावसंख्येची.
निर्णायक 4 चेंडू 15 धावसंख्येची गरज आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय साहिल. सलामीला पाहू शकाल स्वतःकडे स्ट्राईक ठेवले ते अक्षयने. बनवायच्यात येणाऱ्या 4 चेंडूवरती 15 धावा. यावेळेस फुलटा चेंडू फसवलाय. लो फुलटॉस होता. कुठल्याही प्रकारची चुकी न करता राजेश पकडतायत चांगला जेल. इथून हदरा लागला जाईल. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल शेलू संघाची. बॅक टू द डगआउट अक्षय. आता येणारे 3 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 15 धावसंख्येची गरज. सचिनच्या गोलंदाजीचा विचार केला. सुरुवात अक्षयने चांगली केली होती. चौकाराने या षटकाची सुरुवात झाली. तदनंतर कमबॅक पाहायला मिळालं सचिनचं. 2 मौल्यवान विकेट कमावल्यानंतर आता आपण पाहू शकाल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय स्वप्नील. निर्णायक 3 चेंडू विजयासाठी 15 धावसंख्येची गरज. 2 माइटी हिट इथून विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतात शेलू संघाला. यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळतो. थोडासा दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळेल. दबावामध्ये गोलंदाजी करत असताना व्हाईट बॉल एक अवांतर धाव फेकली गेली. अवांतर धावेनं धावफलक 20 या आकड्यावरती. मागील मॅचचा हिरो आपण पाहतो ऑन स्ट्राईक स्वप्नील. यावेळेस चांगली फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न देखील झाला. एक धाव कंप्लीट झाले. डेंजर झोन कडे यावेळेस कोण असेल. नक्कीच धावबाच्या स्वरूपात ही विकेट मैदानाच्या बाहेर येईल. साहिल बॅक टू द डगआउट. आता येणारे 2 चेंडू विजयासाठी कंपल्सरी 13 धावसंख्येची गरज. येणारे 2 चेंडू विजयासाठी कंपल्सरी बनवाव्या लागतील 13 धावा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस सचिनच्या माध्यमातून. सहा धावा अद्यापपर्यंत खर्च केल्यात. आता निर्णायक त्याच्या हातामध्ये 2 चेंडू 13 धावसंख्येची गरज. आता यामध्ये एखादा व्हाईट बॉल किंवा नो बॉल संधी पुन्हा निर्माण होईल शेलू संघासाठी. परंतु चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत सचिनची राहिली आहे. यावेळेस चांगला चेंडू यावरती प्रत्युत्तर देत असताना चेंडू भरपूर उंचावरती ऋतिक अंदाज बांधतायत. कुठल्याही प्रकारची चुकी न करता विजयाच्या समीप वाटचाल पाहायला मिळेल वाकस टीमची. हदरा क्रमांक यावेळेस 6वा पाहायला मिळाला. बॅक टू द डगआउट पाहायला मिळतील स्वप्नील. लास्ट मॅच आजच्या दिवसातील आपण पाहू शकाल गावदेवी चषक कोल्हारी 2025 आयोजित ही स्पर्धा पर्व चौथ्या पर्वातील आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातील लास्ट मॅच आपण पाहू शकाल. लास्ट बॉल आणि या लास्ट बॉल वरती आपण पाहतोय ऋतिक पुन्हा प्रयत्न करतील. धावा वाचवतील. विजय संपादन करत असताना पाहायला मिळतील. आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये क्वालिफायची मॅच आपण पाहतोय. विजयी होत असताना वाकस टीम खूप चांगला खेळ राहिला होता शेलू संघाचा. परंतु शेवटच्या मॅच मध्ये आपण पाहतोय थोडीशी चुकी पाहायला मिळाली. विजयापासून दूर ठेवलं. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये जागा बनवली ती वाकस टीमने. ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना आपल्या टीमला चांगली धावसंख्या जमवून दिली तो
कॅप्टन भगवान ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं आपल्या टीमसाठी धावा बनवल्या 15. तो भगवान 16 धावा ज्यानं कमवल्या, तो भगवान ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तदनंतर सेमीफायनलची मॅच उद्या खेळवली जाईल. वाकस टीमने या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. विनंती करतो भगवानला की आपण लगेचच टॉस बॉक्स कडे या. 16 धावा ज्यानं कमवला तो भगवान ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली फटकेबाजी भगवानच्या देखील माध्यमातून पाहायला मिळाली. बॉलिंग अटॅक देखील तितकाच चांगला. आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला भगवानचा. या मॅचचा लास्ट मॅचचा आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच. साई श्रद्धा वॉटर सप्लायरचे ओनर आपण पाहू शकता, त्यांच्या माध्यमातून हे चषक आणि टी शर्ट दिली जाते. सुनील दादा जोशी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय सन्मानित करण्यात येत आहे ते भगवानला. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. तदनंतर नोंद ठेवायची, उद्या सेमीफायनलची मॅच खेळवली जाईल. वाकस टीम